मी व्यासपीठावर सौभाग्यवती अविनाश सावजी यांनाही आमंत्रित करतोय, कारण पत्नीचा वाटा या सगळ्यामध्ये खूप मोठा असतो आणि विशेषतः समाजकार्य करणाऱ्या पुरुषाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं ही अत्यंत तारेवरची अवघड कसरत असते. ती पूर्ण पार पाडलेल्या सौभाग्यवती सावजी इथे उपस्थित आहेत. मी वर्षाताईंना विनंती करतो, आपण वहिनींचाही हृदय सत्कार करावा. वर्षाताईंना विनंती की आपण वहिनींचाही सत्कार करावा. धन्यवाद. आजचे पुरस्कार मूर्ती डॉक्टर अविनाश सावजी यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या मैत्रेय सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचं खरं ओझं वाटते. असल्या प्रकारची फार सवय नाही आहे आणि कुठली गोष्ट नव्याने होताना, पहिल्यांदा होताना जरा अवघडल्यासारखं होतेच. फक्त एवढंच वाटते की मैत्रेयचं जे काय कळलं आहे आत्तापर्यंत, मला असं वाटते की आम्ही खूप साऱ्या गोष्टी पॅरलल आहेत, अगदी फिलॉसॉफीच्या पातळीपासनं तर कृतीच्या पातळीवरती पण. आणि त्यामुळे मला विशेष आनंद आहे. ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार आहे त्यांची ओळख दुर्दैवाने फार उशिरा झाली असं मी म्हणेल, पण एक कार्यकर्ता, हाडाचा कार्यकर्ता ज्याला म्हणता येईल असं मधुसूदनजी त्यांच्याबद्दल जे काय वाचून ऐकून कळलं, त्यांच्या स्मृतीनिमित्त हा मिळतोय याचा मला जास्त आनंद वाटतोय. अशा एका निर्लस कार्यकर्त्याच्या स्मृतीच्या निमित्ताने मिळणारं, आपल्या एकूण या कामाला पुढे जाण्यासाठी बळ देणारा हा सगळा प्रसंग आहे असं मी मानतो. ही जी वाटचाल आतापर्यंतच्या आयुष्यात घडली त्यामध्ये अनेकांचे सहभाग राहिलेले आहे. खरं तर इथे या हॉलमध्ये पण बसलेले अनेक मित्र, मी असं मित्रच म्हणेल, वयाने लहान मोठी अशी सगळी, त्या सगळ्यांच्या सोबत इथपर्यंत पोहोचता आलो. त्यामुळे खरं या पुरस्काराचा अधिकार हा त्या सगळ्यांचा आहे. हा पुरस्कार जेव्हा मला मिळणार असं जाहीर झालं तेव्हा आमच्या सगळ्या परिवारामधले एक 100-150-200 मुलं, खास करून मी माझी मुलं म्हणतो, आत्ता स्टेजवर आला तो अपार माझा एक मुलगा, पण मला असं कधीच वाटलं नाही की मला एक मुलगा आहे. आजच माझ्या मुलांची संख्या एक 4-5 हजार तरी नक्कीच आहे असं मी मानतो. त्यातली 15-20 मुलं वेगवेगळ्या ठिकाणावरून, अगदी घाटंजी, यवतमाळ, बीड, आणि ही सगळी कर्तृत्ववान मुलं आहेत. हे मी तुम्हाला एवढं त्यांच्याबद्दल नक्कीच सांगू इच्छितो की येणाऱ्या 10 वर्षामध्ये ही सगळी मुलं या मंचावरती, असल्या मंचांवरती आलेली आपल्याला पाहायला मिळणार, असं त्यांचं कर्तृत्व आज दिसते आहे. मी जी काय आयुष्यामध्ये सुरुवात केली, जसं माझ्याबद्दल सांगितलं, बाय वे ऑफ ओमिशन, की काय करायचं नाही हे ठरवलं, काय करायचं त्याचा शोध सुरू होता आणि त्या शोधातनं म्हणजे काय समोर येत गेलं ते करत गेलो. अजूनही तो शोध सगळा सुरू आहे. मुळात मला असं वाटते जे काय करतो मी, डॉक्टरची व्याख्या जी खरं केलेली आहे, व्हिक्टर फ्रँकल नावाचा एक जगप्रसिद्ध सायकियाट्रिस्ट, तो असं म्हणतो की डॉक्टरचा रोल केवळ आजार बरे करणं असं नाही आहे, तर ज्यांना स्वतःच्या जगण्याचा अर्थ कळलेला नाही त्यांना तो शोधण्यामध्ये मदत करणं हा डॉक्टरचा रोल आहे.
मला आत्तापर्यंत मागल्या 30 वर्षाच्या प्रवासात अनेकदा लोक विचारायचे की तू काय करतोस, तर मला जरा फार अवघड व्हायचं त्याचं उत्तर देणं. नेमकं काय करतो मला पण नाही कळायचं. खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या पातळीवर विचार केला तर खूप वेगवेगळ्या गोष्टी आत्तापर्यंत करत आलो, पण ॲक्टिव्हिटी हा कधीच फोकस नव्हता एवढं नक्कीच मला वाटते. आज या सगळ्यांकडे मागे वळून बघताना मला असं वाटतं की या सगळ्यांच्या मागे फोकस जो होता तो हाच होता आहे की जी विक्टर फ्रँकलने व्याख्या केलेली आहे डॉक्टरची, की ज्यांना स्वतःच्या जगण्याचा अर्थ कळलेला नाही त्यांना तो शोधण्यामध्ये मदत करणं. आणि स्वतःच्या जगण्याचा अर्थ शोधत शोधत ही प्रक्रिया कदाचित मला वाटते जास्त चांगल्या प्रकारे करता येते. आणि हा सगळा प्रवास जो काय झालेला आहे त्या सगळ्यांच्या मुळाशी मला आणखीन एक गोष्ट जी वाटते ती का प्रश्न आज आम्ही विसरत चाललो. व्हाय हे 3 अक्षर मला असं वाटतं जे सगळ्या विज्ञानाचं मूळ आहे आणि सगळ्या अध्यात्माचं पण मूळ आहे. दुर्दैवाने आज आमच्या दैनंदिन जगण्यामधनं व्हाय संपलं आणि मग व्हाय संपलं की हाऊ फक्त शिल्लक राहते. त्यामुळे आज व्हाय ऑफ लिव्हिंग इज टोटली मिसिंग. मला असं वाटतं आपल्या सगळ्याच प्रश्नांच्या मुळाशी कारण हे की आम्ही कशासाठी जगतोय हेच विसरलोय आणि मग कसं जगायचं यामध्येच मग आम्ही गुरफटून पडतो. मग या हॉटेलमध्ये जेवायला जायचं की त्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं, यावर्षी सुट्ट्यांमध्ये थायलंडला जायचं की मलेशियाला जायचं, दिस इज ऑल हाऊ ऑफ लिव्हिंग. देर इज नो व्हाय ऑफ लिव्हिंग. आणि व्हाय जर जगण्यामध्ये नसेल तर ना तर आमच्या जगण्यात विज्ञान राहते ना तर अध्यात्म. आणि मला असं वाटतं जर आम्हाला खरंच सुखाने आणि समाधानाने जगायचं असेल तर या व्हायला परत आम्हाला आमच्या दैनंदिन जगण्यामध्ये आणावं लागेल. त्यामुळे मी असं मानतोय की माझ्या आयुष्याचं कदाचित जे काय प्रयोजन असेल ते प्रॉब्ली हे असेल की या काचा शोध स्वतःच्या आयुष्यात घ्यायचा आणि आपल्यासोबत अनेकांना तो घ्यायला लावायचा. आणि हा का एकदा पडायला लागला की मनुष्य अस्वस्थ होतो आणि मग आपल्या घरामध्ये सुखाने नाही झोपू शकत. त्यामुळे जिथे कुठे जातो त्या सगळ्यांमागे भूमिका ही असते की माझ्या सगळ्या संवादातनं इंटरॅक्शनमधनं लोकांची झोप उडाली पाहिजे. एवढं सगळं आजूबाजूला चालू असताना आम्ही स्वस्तपणे झोपू कसं शकतो हा मला प्रश्न वाटतो. ही अस्वस्थता जर नसेल, ज्याला मुमुक्षुत्व असं म्हटलेलं आहे, ती कळकळ जर नसेल शोधाची तर आमचा प्रवासच होत नाही. आणि प्रवास आणि यात्रेमधला जो फरक सांगितलेला आहे की पावलं चालली तर प्रवास होतात आणि पावलासोबत हृदय चालली तर ती यात्रा होते. मग प्रवासाने शीन येतो, यात्रेने उत्साह वाढतो. मला असं वाटतं आज आमचं जे जगणं चाललेलं आहे तो सगळं असं शीन वाढवणारं जगणं आहे, कारण त्यामध्ये हृदय नाही आहे आज आम्ही टाकलेलं. या सगळ्या प्रवासामध्ये म्हणून का पुन्हा एकदा निर्माण करणं आपल्या सगळ्या दैनंदिन जगण्यामध्ये, आणि का जगायचं एकदा कळलं ना तर मग कसं जगायचं हा प्रश्नच उरत नाही. आणि ज्यांना का जगायचं हे कळलेलं नसते मग त्यांचं आयुष्य पूर्ण आयुष्य हे कसं जगायचं यामध्येच वाहून गेलेलं असते. मला असं वाटतं आपण आपल्या स्वतःचा शोध 2 बाजूंनी घ्यायला पाहिजे. जो माझा पण शोध सुरू आहे स्वतःबद्दल आणि इतर अनेकांच्या सोबत तो प्रयत्न चाललेला आहे. एका बाजूने एवढी सगळी गोष्टी असताना आम्हाला विज्ञानाने हे सांगितलेलं आहे की प्रत्येकाला त्याच्या थंब इम्प्रेशनवरनं अंगठ्याच्या रेषांवरनं वेगळं ओळखता येते किंवा त्याच्या पुढे जाऊन आपण म्हणूया की प्रत्येकाचं DNA मॅपिंग करता येते आणि त्याला वेगळी आयडेंटिटी आहे, युनिक आयडेंटिटी ज्याला म्हणता येईल. याचा अर्थ माझ्यामध्ये असं काहीतरी आहे स्पेशल, विशेष, जे अख्ख्या जगामध्ये नाही आहे. दुर्दैवाने या माझ्यामध्ये काय विशेष आहे याचा शोध आम्हाला लागत नसल्यामुळे मग आम्ही सगळ्यात तुलनामध्ये आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये अडकतो. त्यामुळे एका बाजूने माझ्यामध्ये काय असं विशेष आहे जे अख्ख्या जगामध्ये नाही आहे त्याचा शोध घेणं, आणि दुसऱ्या बाजूनी एवढ्या सगळ्या विविधता असताना आमच्यामध्ये काहीतरी समान तत्व वास करते, जे कदाचित आम्हाला केमिस्ट्रीने शिकवलं, फिजिक्सने शिकवलं, मॉलिक्युल्स, ॲटम्स आणि ह्या सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे त्या बाजूनी जर शोध घेता आला तर मग मला असं वाटतं इतरांचं दुःख हे इतरांचं राहत नाही, माझा आनंद हा फक्त माझा राहत नाही, तो अनेकांचा होतो. आणि मग आपण आपल्या घरामध्ये स्वस्थ नाही राहू शकत. आणि मग असं म्हणतात की गाईला एकदा पाळणा फुटला की दूध पाजणं ही तिची गरज असते, वासराची गरज असते की नाही माहिती नाही, पण ती तिची गरज असते. आणि तो पाळणा जर मला असं वाटते फुटला ना तर तो आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद आहे. ही आनंद यात्रा मागल्या 30 वर्षांपासून स्वतःच्या आयुष्यात जी काय अनुभवत आहे. आणि असं म्हणतात की आनंद वाटल्याने द्विगुणित होतो. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून ते आणखीन जास्त लोकांपर्यंत कसं जावं असा सगळा प्रयत्न आहे. सेवांकुर म्हणून आमची जी खास करून तरुणांची ॲक्टिव्हिटी आहे, प्रत्येकाच्या मनात काहीतरी चांगलं करावं असं असते.
पण कदाचित योग्य वेळी योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही, योग्य मार्गदर्शन मिळत नाही. मी स्वतःला सौभाग्यवान समजतो की नागपूर मेडिकल कॉलेजला असतानाच विवेकानंद, गांधी, विनोबा, गाडगे महाराज, ज्ञानेश्वर, तुकाराम वाचण्यात आलं आणि मग आयुष्याची एक दिशा बदलली. बाबा आमटे, यदुनाथजी या सगळ्यांचा सहवास मिळाला आणि ती बैठक आणखीन पक्की झाली. तशा प्रकारच्या मित्रांचा एक ग्रुप तयार झाला आणि मग ते कृतीमध्ये कन्व्हर्ट व्हायला सुरुवात झाली प्रत्यक्ष. मला माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी अपघाताने घडल्यात. त्यामुळे मला असं वाटतं की आता ते इतरांच्या आयुष्यामध्ये तो अपघात जाणीवपूर्वक घडवावा आणि त्यासाठी म्हणून मग हा सेवांकुर हा मंच आज महाराष्ट्रभरामध्ये ही सगळी हजारो तरुण मुलं आहे की ज्यांना काहीतरी करायचंय. दुर्दैवाने आमच्या सगळ्या मोठ्या लोकांना, तथाकथित मोठ्या लोकांना, वयाणी, कामाणी या सगळ्यांना आम्हाला ऐकण्यासाठी वेळ नाही. आज जगामध्ये बोलण्यासाठी सगळ्यांकडेच भरपूर वेळ आहे, ऐकून घेण्यासाठी कोणाकडेच वेळ नाही. मला असं वाटतं मी जे काय करतोय आत्ता त्यामध्ये मेजर पार्ट काय करत असेल तर ऐकून घेण्याचं काम करतो फक्त. आणि मला असं वाटतं ते जर करता आलं, कानासोबत जर थोडंसं हृदय देता आलं तर फार काही करण्याची गरज नसते. जसं आत्ता कोणीतरी सांगितलं की ते सगळं आतमध्ये दडलेलंच असते. कोणीतरी फक्त जस्ट एक थोडासा एक करंगळीचा आधार देण्याची गरज असते, हँड होल्डिंग सपोर्ट. त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारी अशी तरुण मुलं ज्यांची आज कदाचित आयडेंटिटी नाही आहे, अगदी 5-10 हजार रुपयासाठी पण त्यांना बरीच मेहनत करावी लागते, अशा सगळ्या तरुण मुलांना शोधून त्यांच्या पाठी समाजाला उभं करणं असं काम पण हा सगळा सेवांकुर मंच या ठिकाणी करतोय. आम्ही सगळे श्रीमंत बनण्यासाठी प्रयत्न करत असतो. दुर्दैवाने ती श्रीमंती फक्त करन्सीपुरती मर्यादित ठेवतो. मला नेहमीच असं वाटत असलं की आम्ही अनुभवांनी समृद्ध होत नाही, आम्ही नात्यांनी समृद्ध होत नाही कधी. जर आज रात्री झोपताना मला असं वाटतं प्रत्येकाने प्रश्न विचारावा आणि शक्य असेल तर कागद पेन घेऊन एक यादी तयार करण्याचा प्रयत्न करावा की माझ्या दुःखाने ज्यांच्या डोळ्यात पाणी येते असे या 650 कोटी लोकसंख्या असलेल्या जगामध्ये किती लोक आहे. आणि ती यादी तयार केली तर मला असं वाटतं आपल्यापैकी अनेकांना दारिद्र्य रेषा ज्याला म्हणतो आपण, बिलो पॉवर्टी लाईन, ती पण कदाचित अनेकांसाठी आखण्यासाठी जागा नसेल. आणि जर मग 40, 50, 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये जर एक 10, 20, 50 लोक असे जोडता आले नाही की ज्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी आहे, तर मी काय कमावलं आयुष्यात? केवळ कागदाच्या नोटा? ही नात्यांची समृद्धी जर आपल्याला आयुष्यात वाढवता आली तर मग काही फार काळजी नसते भविष्याची. मी मागल्या वर्षी 50 वर्षाचा झालो, 1961 सालचा जन्म, आणि तेव्हाच हे ठरवून टाकलं की अजून 50 वर्ष मला मरायचं नाहीये. म्हणजे मधुसूदनजीचं ऐकताना मला तो आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा वाटला की कार्यकर्त्याचं आयुष्य हे त्याचं नसते, खाजगी आयुष्य नसते. त्यामुळे त्याच्या आयुष्यावर त्याचा अधिकार नसतो, समाजाचा पण तेवढाच अधिकार असतो. स्वतःच्या घरापुरतं बघणारा एखादा व्यक्ती जर गेला तर त्या घराचं नुकसान होते, 4 व्यक्तींचं नुकसान होते. पण जो समाजासाठी जगणारा कार्यकर्ता असतो तो जर गेला तर हजारो घरांचं नुकसान होते. त्यामुळे त्या कार्यकर्त्याला मुळीच अधिकार नाहीये की स्वतःकडे पण दुर्लक्ष करणं. आणि ते एक गोष्ट अतिशय आग्रहीपणे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आणि त्यामुळे मी माझ्यापासून सुरुवात केली आणि सगळीकडे बोलायला लागलो की मला पुढची 50 वर्ष नाही मरायचं, 100 वर्ष मला जगायचं, निदान एक 2061 पर्यंत, आणि ते क्रियाशील जगायचंय. हा संकल्प घेतलेला. आपल्या हातात काय आहे तेवढं तर आपण नक्कीच करू शकतो. आणि मग या सगळ्या प्रवासामध्ये पुढे जर जायचं आहे तर मग अनेकांची साथ लागते. बरेच लोक आपण म्हातारपणची काय व्यवस्था होईल, काय करेल यामध्येच आपलं अर्ध आयुष्य सगळं निघून गेलेलं असते. निवृत्तीनंतरचं काय, म्हातारपणचं काय सोय. बरेचदा आपण आपापल्या 1-1, 2-2 मुलांवरती आपलं सगळं भविष्य टांगणीला टाकलेलं असतं. मला असं वाटतं की त्या प्रकारची सिक्युरिटी फार काय म्हणू त्याला, कवडी मुलाची सिक्युरिटी आहे. सिक्युरिटी ही सगळ्यात मोठी जी काय असेल ती नात्यांमध्ये आहे. त्यामुळे मी नेहमी गमतीने असं म्हणतो की मला एक 4-5 हजार मुलं तर आत्ताच आहे आणि दर दिवशी 5-10 ची संख्या त्यामध्ये भर पडते. त्यामुळे 100 वर्षाचं आयुष्य तर अगदी आरामात निघून जाणार. मला काही फार भविष्याची काळजी करण्याची गरज नाही अजिबातच. ही समृद्धी एकदा जर माणसाच्या मागे आली ना तर मग काय म्हणतात, आमच्याकडे विदर्भामध्ये आम्ही असं म्हणतो की असा जो गावातला मोठा एखादा कोणीतरी असतो ना, जरा ज्याला गावातला मालदार जमीनदार माणूस, त्याच्याकडे भरपूर काय काय लोक असतात आणि त्याला खटला म्हणतो आम्ही, की विदर्भामध्ये खटला मोठा आहे. त्यामुळे मी असं म्हणतो की आमचा हा सेवांकुरचा खटला मोठा आहे. त्यामुळे एका बाजूला 100 वर्ष जगायचं असं ठरवलेलं आहे. मग यावर्षी 7 मेला 51चा पूर्ण झालो आणि त्या दिवशी सगळीकडे फेसबुकपासून सगळीकडे टाकलंय की मी आता 51चा पूर्ण झालोय. आतापर्यंत कधी वाढदिवस फार लक्षात पण नाही ठेवला,
पण जाणीवपूर्वक 51चा पूर्ण झालो तेव्हा हे लिहिलं की आत्ता माझ्याकडे 49 वर्षच शिल्लक आहेत फक्त करायसाठी. आणि आता रोज रात्री झोपताना हा विचार करतोय की एक दिवस आता माझ्या आयुष्यामध्ये कमी राहिलेला आहे, त्यामुळे मला आत्ता माझा वेळ वाया नाही घालवायचा आहे. जे काय करायचं ते जास्त अर्थपूर्ण, जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल हा प्रयत्न करायचा आहे. एका बाजूला ही गोष्ट आहे, पण दुसऱ्या बाजूला जर यमराज आत्ता आला मी बोलत असताना आणि तो म्हणाला की चल तुझी वेळ झालेली आहे, तर अगदी आनंदाने त्याच्यासोबत जाण्याची पण तयारी आहे. पण काहीही करायचं शिल्लक ठेवलेलं नाही आत्तापर्यंत. जे काय केलं ते 110% इन्व्हॉल्वमेंटनीच केलं. त्यामुळे एका बाजूला अजून 50 वर्ष जगायचं आहे आणि त्यामध्ये मला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे आहे ह्या सगळ्या प्रवासामध्ये. आत्तापर्यंत फार जरा त्याला काय म्हणाले की जरा संकोची स्वभावामुळे असेल कदाचित, फार असं आग्रह नव्हता इतरांनी सोबत यावं यासाठी. पण आता ज्या क्षणापासून हा काउंटडाऊन सुरू झालं तेव्हा ही आग्रही वृत्ती पण वाढली. आणि मग आपल्यासोबत अनेकांना कसं बाहेर काढता येईल या सगळ्या प्रक्रियेमध्ये असा पण प्रयत्न आग्रहपूर्वक करतोय. आपल्याकडे पद्धत आहे असं म्हणण्याची, फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी अर्पण करतो. मी आता त्यावरती असं पण म्हणायला लागलो की अरे तुमच्याकडे फुलांचे अख्खे हार आहे आणि तरी पाकळ्यांच्याच गोष्टी करता अजून. मला साठी कुठेतरी आम्हाला हा विचार करायला लागेल. कोणीतरी तत्वज्ञानी असं म्हटलंय की आम्ही आयुष्य जगण्याची वाटच बघत असतो. बहुतेक आमचं सगळं आयुष्य हे वेटिंग रूममध्येच गेलेलं असतं की आत्ता एवढं पूर्ण होऊ द्या, मग जरा जगायला सुरुवात करू. लहानपण असते, मग शिक्षण पूर्ण होऊ द्या, मग जरा नोकरीला लागू द्या, मग लग्न लागू द्या, मग जरा मुलं होऊ द्या, मग मुलं मोठे होऊ द्या, मग जरा म्हातारपणची सोय होऊ द्या, मग जरा जगायला सुरुवात करू. जे मनासारखं वाटते ते करायला. आणि ती आयुष्याची गाडी आमची सुरूच होत नाही. मला असं वाटते ती गाडी आज का नाही सुरू करता यावी आम्हाला. जे काय चांगलं करायचं ते उद्यापर्यंत का ठेवायचं. कोणाला माहिती की आजचा दिवस कदाचित शेवटचा दिवस असेल. ही जर जाणीव मला असं वाटते आमच्या पुढे असेल, मृत्यूचं दर्शन ज्याच्या पुढे असते, मृत्यू ज्याच्या सोबत असतो कायम, त्याला मग वेळ वाया घालवण्यासाठी वेळ नसतो आणि मग त्याला सगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळ मिळतो. ज्या काय टॉप प्रायोरिटीज ज्याला म्हणता येईल ते करण्यासाठी पण त्याला वेळ मिळतो. आज आत्ता या कार्यक्रमासाठी म्हणून सकाळी आम्ही या ठिकाणी पोहोचलो आणि मग दिवसभर काय करायचं, तर मग आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं आलेली आमची 15-20 मुलं आणि मुंबईमधले 30-40 मुलं या निमित्ताने आम्ही दिवसभर बसलो आणि त्या ठिकाणी जे काय पुढे आणखीन काय करता येईल मुंबईत आणि त्या सगळ्यांचा विचार केला. एक शेवटचं, तुम्ही काय या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्यासोबत आणि या सगळ्या वाटचालीमध्ये सहभाग देऊ शकता, त्याचे 4-5 फक्त गोष्टी सांगतो की कुठे कुठे तुमचा सहभाग कदाचित शक्य आहे. मला असं वाटतं की थोडंसं R&Dचं काम आम्ही करतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं, की छोट्या लेव्हलला काही टूल्स असे तयार झालेले जे अतिशय पॉवरफुल आहे आणि ज्याला काय म्हणू सक्सेस मॉड्यूल्स आहे. आता प्रश्न आहे तो फक्त रिप्लिकेट करण्याचा आणि स्केल अप करण्याचा, वाढवण्याचा. एक सेवांकुर लिटिल चॅम्प्स नावाच्या कार्यक्रमाचा उल्लेख झाला जो मागल्या 6 महिन्यात 6 ठिकाणी कार्यक्रम झाले. ॲव्हरेज अटेंडन्स 3 ते 5 हजार होतं. स्टेजवर एकही नोन फेस नाही, सगळे अननोन फेसेस. आणि तरीही या संख्येने लोक येतात. 4 तास कोणी जागचं हालत नाही, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असते. मागल्या 6 महिन्यात किमान 10 फोन मला आलेत की सर आत्महत्या करणार होते, आता ठरवलं की नाही मरायचं, जगायचंय. मला असं वाटतं हे आता आणखीन जास्त लोकांपर्यंत कसं घेऊन जाता येईल आपल्याला, हा एक प्रयत्न करणं. यासारखी जी आणखीन काही टूल्स आहेत, शतायुषी व्हा म्हणून एक म्हणतो की आपली सगळी शरीर रचना 120 वर्ष जगण्यासाठी आहे. दुर्दैवाने आम्ही फार लवकर मरतो आणि मरत जरी नसलो तरी फार जिवंत, म्हणजे आमच्या जगण्यामध्ये जीवन असते असं पण नाही खूपदा. ते जीवन जर आमच्या जगण्यामध्ये यायचं असेल तर मग काय करायला पाहिजे. विज्ञानाच्याच गोष्टी थोड्याशा ज्याला काय म्हणूया की जे पुस्तकांमध्ये दिलेलं आहे, जे विज्ञानाच्या शास्त्रज्ञांकडे आहे, प्रयोगशाळा आहे, ते आमच्या दैनंदिन आचरणात का नाही. दुर्दैवाने असं दिसते की जे विज्ञान जास्त शिकलेले लोक आहेत ते जास्त अवैज्ञानिक पद्धतीने वागतात आणि जगतात. माझे पहिले 22 वर्ष हे आदिवासी आणि ग्रामीण भागातच गेले, त्याच ठिकाणी राहून. एक 1200 वस्तीच्या गावात 10 वर्ष राहिलो, त्यामुळे आदिवासी आणि ग्रामीण भागातले प्रश्न माहिती आहे. आजही त्या ठिकाणी 60% मुलं कुपोषणाने ग्रस्त आहेत एका बाजूला, आणि त्यांच्या कुपोषणासाठी आम्ही म्हणतो की ते अडाणी आहेत, निरक्षर आहे, अज्ञानी आहे, लवकर लग्न करतात म्हणून हे सगळे प्रश्न आहेत. दुसऱ्या बाजूला शहरी लोकांचा जर विचार केला आपण, की जे सगळे शिकलेले, ज्यांच्या हाताशी सगळं विज्ञान आहे, सगळं जगाचं ज्ञान आहे, तिथले 60% शहरी शिकलेले लोक हे ओव्हरवेट आहेत. हे पण कुपोषणच आहे, फक्त आम्ही शिकलेले असल्यामुळे त्याला आम्ही जरा चांगला शब्द दिला. कुपोषण हा गरिबांचा शब्द, त्यामुळे आम्ही मग त्याला जरा लाईफस्टाईल इलनेसेस वगैरे आमच्या सगळ्या इंटेरियरमध्ये शोभतील असे शब्द शोधून काढलेत. मला असं वाटते ती मुलं 60% मुलं कुपोषित आहेत, त्यांच्या अडाणीपणामुळे आम्ही सगळे विज्ञान शिकलेले तथाकथित लोक आमचा पण अडाणीपण आहे. म्हणूनच तर पर्सेंटेज कुपोषणाचं दोन्हींमध्ये सारखं आहे. मला असं वाटतं हे विज्ञान परत जर आमच्या जगण्यामध्ये आलं ना, तर प्रत्येक दिवस हा
आनंदाने आणि मस्तीने जगण्याचा पार्ट असेल आहे. त्यामुळे मैत्रीय सोबत जे काय आत्तापर्यंत कळलं आणि बोलणं झालं, भैयूजी महाराजांचा पण जे काय काम आहे, ज्या स्केल आहे त्यांची सगळी, मला नक्कीच आवडेल की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला पण जर काही सोबत गोष्टी करता आल्यात तर नक्कीच आपण आणखीन जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू, आणखीन कदाचित जास्त लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणू शकू. आणि हे सगळं करण्यासाठी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जी काय एक वाटचाल सुरू झाली, आम्ही नेहमीच हे मानत आलो आहे की नातं हे आयुष्यभराचं असावं. आजकाल नाहीतर इव्हेंट रिलेशनशिपचा जमाना आहे. आम्ही हे मानतो की इट शुड बी अ लाईफ टाईम रिलेशनशिप. त्यामुळे हे नातं आज सुरू झालेलं हे आयुष्यभरासाठी कायम राहावं, ते आणखीन जास्त पक्कं व्हावं. बॉन्डिंग ही आमची कोअर व्हॅल्यू आम्ही मानतो. आणि अगदी सोप्या शब्दामध्ये एका सूत्रात असं मांडतो की मोफतमध्ये लॉजिंग बोर्डिंगची व्यवस्था जागोजागी निर्माण करणं, असं आमचं सेवांकुरचं ब्रीदवाक्य आहे. कारण हे तेव्हाच शक्य होईल की जेव्हा हृदयाशी नातं तयार होईल आणि आयुष्यभरासाठी ते तेव्हाच टिकू शकेल. त्यामुळे फार काही तत्वज्ञान आणि या सगळ्या भानगडीत पडावं असं मला वाटत नाही. माणसं जर एकत्र आली तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआपच घडत असतात. कोलॅबरेशनसाठी काही फार विषय असण्याची गरज नाही आहे. त्यामुळे या प्रकारचं नातं आणखीन पक्कं व्हावं, आणखीन पुढे जाता यावं, असंच या आजच्या पुरस्काराच्या प्रसंगी मला सांगावंसं वाटते. आज या निमित्ताने जी सगळी स्टेजवरची मंडळी आहे, ज्यांना टी व्हीमध्ये बघत होतो, ऐकत होतो, त्यांच्यासोबत बसता आलं हे मला माहिती नाही, पण असला प्रसंग जरा एक वेगळा अनुभव देणारा असतो. आणि या सगळ्या लोकांच्या मदतीने मी असं मानतो या सगळ्या